नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य आपल्याला खूप काही देतं. पण त्याच वेळी थोडं सावध राहायला सुद्धा शिकवतं. तुळ राशीच्या जातकांना एप्रिल महिना हा संधी, भाग्य आणि संतुलनाचा महिना असणार आहे. कारण या महिन्यात तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी येणार आहे. भाग्याची अतिशय उत्तम अशी साथ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी हे खूपच चांगल्या पातळीवर दिसणार आहे. याचं कारणही तसंच आहे. भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु हा मार्गस्थ आहे. त्याच्यामुळे नशीब, भाग्य हे तुमच्याच बाजूने उभं आहे. अर्थात या महिन्यात प्रवास योग जास्त आहे. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण घटना की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल, अशा प्रकारच्या काही घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. अर्थात त्याचा उत्तम परिणामच तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. थोडं आरोग्याबद्दल चर्चा करू. आरोग्याबद्दल सांगायचं झालं तर शारीरिकदृष्ट्या तुमची तब्येत जी आहे ती ठीक राहील. परंतु मानसिक तणाव हा थोडासा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तुमच्याकरता या संपूर्ण महिन्यामध्ये. आणि त्याचं कारणही तसंच असेल, ते म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दलचे त्रास हे या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे. परंतु एक गोष्ट तुमच्या राशीसाठी लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे समतोलत्व. तुमची जी रास आहे ही समतोलत्व राखणारी आहे, संतुलन साधणारी रास आहे आणि खरं तर ती तुमची ताकदच आहे. त्यामुळे भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं हे तुमच्या राशीला पक्क ठाऊक आहे. या संदर्भात थोडं घाईघाईने निर्णय घेणं मात्र टाळणं गरजेचं राहील. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर हा महिना उत्तमच राहील. परंतु तुमची जी रास आहे ही शुक्राची रास आहे. थोडंसं लॅबिस लाईफस्टाईलकडे झुकणारी रास आहे आणि यामुळे खर्च थोडा वाढू शकतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक गणितं बिघडू शकतात. मोठी किंवा लाँग टर्ममधली इन्व्हेस्टमेंट करताना थोडासा विचार करा. इम्पल्सिव्ह डिसिजन टाळा. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर त्या संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतात. गृहसौख्य किंवा फॅमिली हॅपीनेस याबद्दल सांगायचं झालं तर गृहसौख्य साधारण ठीकच राहील. घरातील बरोबरचे नातेसंबंध चांगलेच राहतील. मात्र घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरामध्ये हार्मोनी ठेवण्यासाठी थोडंसं डिप्लोमॅटिक होणं गरजेचं राहील. अर्थात तुमच्या राशीला डिप्लोमसी नेमकं म्हणजे काय हे काय वेगळं सांगायची गरज नाही. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये थोडासा तणाव आला होता. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे मतवैचित्र हे थोडेसे जास्त झाले होते. परंतु ते आता हळूहळू कमी होते. तुमचं नातं पूर्वपदावर येईल किंवा जर का नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर त्याकरता सुद्धा आजचा हा जो काळ आहे म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना हा तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर इथे थोडी सावधगिरी गरजेची आहे. महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला असं वाटू शकतं की पार्टनर सोबतचे जे मतभेद आहेत हे थोडे वाढत चाललेले आहेत. तडजोडीचं धोरण ठेवणं महत्त्वपूर्ण आहे. ते तुमचं करिअर, कार्यक्षेत्र किंवा बिझनेस या संदर्भात सांगायचं झालं तर याबद्दल काही चांगले संकेत तुम्हाला निश्चितच मिळतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवनवीन संधी मिळतील. प्रमोशन होणं, तुमच्या कामाला दाद मिळणं किंवा वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून उत्तम मदत मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच मिळतील. जर का तुम्ही फॉरेन रिलेटेड कुठल्या कामाचा विचार करत असाल, तर आजचा हा जो संपूर्ण महिना आहे एप्रिलचा, हा अतिशय उत्तम आणि शुभफलदायी होणार आहे. या संदर्भात पॉझिटिव्ह घडामोडी निश्चित दिसून येतील. जर तुम्ही सोशल किंवा पॉलिटिकल फील्डमध्ये असाल, तर हा महिना चमकण्याचा आहे. प्रसिद्धी, ओळख आणि कौतुक
ही सर्व गोष्टी तुमच्याच बाजूने असणार आहे. याबरोबर एक सावधगिरीचा इशारा म्हणजे या महिन्याच्या 19 ते 22-23 एप्रिलपर्यंत या काळामध्ये साधारणतः मानसिक तणाव वाढू शकतो. तुमचा बॅलन्स बिघडू शकतो. म्हणून या काळात थोडं शांत राहायला हवं. आता महत्त्वाच्या तारखा यासुद्धा थोड्याशा लक्षात घ्या. 2 एप्रिल आणि 17 तारीख म्हणजे 17 एप्रिल. 2 तारखेला आहे पौर्णिमा आणि 17 तारखेला आहे अमावास्या. या दिवशी महत्त्वाचे निर्णय, कमिटमेंट्स किंवा वादविवाद टाळणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये ऑफिस पॉलिटिक्स किंवा गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं राहील. एकंदरीतच तूळ राशीचे जे जातक आहेत त्यांना हा महिना संधीचा नक्कीच आहे. परंतु संतुलन राखणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमचं संतुलन व्यवस्थितपणे सांभाळलं तर हा महिना तुमच्यासाठी यश आणि प्रगती घेऊ निश्चित येईल. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.